त्या सन्मानाप्रित्यर्थ आयोजित केली आहे आणि मला असं वाटतं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। याच्यातून पाटील साहेबांचं सामाजिक भान दिसतं, कृतज्ञता दिसते आणि त्याकरता मी त्यांचं अभिनंदन करतो। नेहमीप्रमाणेच यावर्षी तुफान उत्साह आहे। संकल्प प्रतिष्ठान म्हटल्यानंतर एनर्जी असते भयंकर, गर्दीचा पूर तुम्ही बघताय। एवढा पाऊस असूनही लोकांच्या उत्साहावर कणभर सुद्धा विरजण पडलेलं नाही। लोक तेवढ्याच उत्साहात गोविंदा साजरा करतायत। माझी या निमित्ताने सगळ्या गोविंदांना कळकळीची विनंती आहे की स्वतःची काळजी घेऊन स्वतःकडे लक्ष ठेवून गोविंदामध्ये सहभागी व्हायला पाहिजे। आपल्या घरी आपल्या जवळचं कोणीतरी वाट बघतंय आणि आपल्याला घरी सुद्धा पोहोचायचं आहे। हा सगळा आनंद लुटून आपल्याला घरी सुरक्षित पोहोचायचं आहे, याचं सगळ्यांनी भान ठेवायला हवं। आम्ही आत्ता तिकडेच जाऊन आलो होतो, टेंबी नाक्याच्या दहीहंडीकडेच आम्ही जाऊन आलो। जशी प्रथा आहे, परंपरा अशी आहे की ती मानाची हंडी आहे, तिकडे सगळे गोविंदा येतात, पहिली सलामी देतात आणि मग पुढचा प्रवास चालू होतो। आमच्या टीमचा प्रवास पण तिकडची मानाची हंडी तिकडे आम्ही सलामी देऊन आलो आहे सगळे टेंबी नाक्यावर आणि मगच पाठक साहेबांकडे आलो आहे। त्यामुळे दिघे साहेबांनी जो सोहळा सुरू केला, जो उत्सव सुरू केला, जी परंपरा चालू केली ती आजही अविरत आहे आणि इथून पुढे कित्येक वर्ष ती तशीच राहील याबद्दल तीव्र शंका नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।